आप देख रहे हैं मराठवाड़ा तेज न्यूज। अब हर खबर होगी अपडेट। कॅमेरा मागे शेवटची विनंती आहे, ज्या मीडियानं कोणत्याही प्रकारचा आधार न घेता समाजाची बदनामी केलेली आहे त्या मीडियाच्या त्या वृत्तपत्राचं खंडन आम्ही या ठिकाणी करतो आणि त्यांना शोकॉज नोटीस देऊन ते वृत्तपत्र बंद होण्यासाठीचा पोलीस प्रशासनानं पत्र द्यावं अशी विनंती करतो सर। बुद्ध विहार जवळपास तिथं नाही आहे। साऊथ सिटीच्या म्हाळा या परिसरामध्ये जेवढे काही खेळण्याचे मैदान आहेत त्या सगळ्या मैदानांमध्ये हिंदू धर्मीय लोकांनी आपापले छोटे छोटे मोठे मंदिर बांधून अतिक्रमणच केलेलं आहे। मग एक बुद्ध विहाराचं जर अतिक्रमण होत असेल तर एवढं यांच्या पोटात दुखण्यासारखं काही कारण नाही। खरं तर त्यांचेही कार्यक्रम तिथे चालतात, बौद्ध धर्मीयांचे कार्यक्रम चालतात। आताच आमचा वर्षावास कालखंड होता, त्या कालखंडामध्ये कुंदन लाटे आणि बौद्ध भिक्षू संघाला बोलवून विधिवत परित्राण पाठ घेऊन बुद्ध आणि त्याच्या धम्म या ग्रंथाचं पठण केलं। फक्त भिक्खू संघ तिथं थांबूच लागला तरी सुद्धा या सर्व मंडळीच्या पोटामध्ये दुखू लागलं आणि कुंदन लाटे यांच्या विरोधामध्ये पेपरला उलट सुलट बातम्या टाकून खऱ्या अर्थाने बदनामी केलेली आहे। तर प्रशासनाने सुद्धा याकडे लक्ष द्यावं आणि अशा पद्धतीचं कोणाची बदनामी होणार नाही आणि कुणाला उगीच टार्गेट केलं जाणार नाही असं या ठिकाणी मी नमूद करतो। भविष्यामध्ये जेव्हा केव्हा सिडकोकडून परवानगी मिळेल तेव्हा जो प्रोजेक्ट असेल तो पुढे होईल, परंतु आताच फक्त तात्पुरतं वंदना पूजासाठी तो हॉल तो मैदान आहे, त्या मैदानावर असं काही बंधन करता येत नाही। मैदानच खेळण्यासाठी आणि सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम घेण्यासाठीच असतात, तर त्या दृष्टीने तिथं कार्यक्रम होऊ घातला होता। तिथं काय असं काही पक्क कंस्ट्रक्शन काही नव्हतं तरी सुद्धा या लोकांनी वादळ उठवून मंडळींना खूप शब्दांनी घायल केलेलं आहे, तर हे उचित नाही। आम्ही भिक्खू संघ या गोष्टीचा निषेध करतो। धन्यवाद। तुमची जी आता प्रशासनाने मीटिंग केली, जे बोलले ते तुम्हाला मान्य आहेत का? प्रशासनाने जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत तर काही मुद्दे संयुक्तिक आहेत आणि काही मुद्दे विरोधात जातात। तर त्यांनी दोन्ही पक्षांना एकत्र बसून दोन्ही पार्टींना एकत्र बसवून न्यायनिवाडा करावा, कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी। प्रशासन म्हटल्यानंतर त्यांच्यासमोर कोणी बौद्ध, कोणी हिंदू, कोणी मुस्लिम असू शकत नाही। प्रशासन हा जातीविरहित अशा प्रकारचं प्रशासन असते, ते समाजाचे मित्र असतात। तो कोणत्याही समाजाचा माणूस असतो त्यांनी प्रामाणिकपणे अकॉर्डिंग टू कॉन्स्टिट्यूशन घटनेच्या आधारावर त्यांनी न्याय द्यावा अशी अपेक्षा आहे। महानगर 2 साऊथ सिटी या ठिकाणी बुद्ध व त्यांचा धम्मग्रंथचं वाचन बौद्ध अनुयायी दरवर्षी त्या ठिकाणी करतात आणि याही वर्षी ते करण्यात आलेलं होतं, परंतु काही समाजकंटकांनी त्या ग्रंथाचं वाचन या ठिकाणी चालू का केलं? आमची VIP वसाहत आहे आणि या ठिकाणी आम्ही तुम्हाला बाकीचे कार्यक्रम करू देणार नाही असं म्हणत टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता आणि आमच्या माता भगिनींना त्या ठिकाणी अश्लील शिवीगाळ वगैरे वगैरे करत आज पुण्यनगरी आणि पुढारी या 2 पेपरने आमच्या समाजाची त्या ठिकाणी बदनामी केलेली आहे। बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ वाचन त्या ठिकाणी चालू आहे आणि त्या ठिकाणी पुढारी आणि जो काही पुण्यनगरी आहे पेपर त्याच्यामध्ये असं छापण्यात आलेलं आहे का धम्मग्रंथच्या नावाने गौतम बुद्धाच्या मूर्तीसमोर हे लोक तिथं नशा करतात, गांजा पितात आणि महिलांना आमच्या सतावतात वगैरे वगैरे। बौद्ध विहार हे धम्माचं केंद्र आहे, त्या ठिकाणी धम्म शिकवला जातो, त्या ठिकाणी नागरिकांना नियम शिकवले जातात, त्या ठिकाणी असला कसल्याही प्रकारचा या ठिकाणी कृत्य करण्यात येत नाही। हे कृत्य जे बोलतील ते लोक करत असतील। आम्ही या दोन्ही वृत्तपत्राचा या ठिकाणी निषेध करतो। बैठकीमध्ये आपण समाधानी आहोत? आजच्या प्रशासनाने जे काही या ठिकाणी कायदेशीर कारवाई आम्ही करू हा जो शब्द दिलेला आहे त्या शब्दाच्या अनुसार ह्या जे माता भगिनी आणि सिडको महानगरचे जे काही नागरिक या ठिकाणी आले होते त्यांनी यांच्या व्यथा
आदरणीय पंकजी अतुलकर साहेब यांना बोलून दाखवलेले आहेत. स्वतः त्यांचे अश्रू साहेबांनी पाहिलेले आहेत. त्यांच्यावर काय अन्याय अत्याचार त्या ठिकाणी होतोय, समाधानी आहात का? आम्ही ते नागरिक त्या ठिकाणी सांगतील आपल्याला का ते समाधानी आहेत का नाही. परंतु साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही कायदेशीर कारवाई त्या ठिकाणी, कडक कारवाई त्या ठिकाणी त्या ज्यांनी यांना त्रास दिला त्यांच्यावर आम्ही करणार आहोत आणि ती कारवाई प्रशासनाने करावी अशी आमची त्यांना विनंती आहे. प्रश्न असा आहे की तुमचं पाठपुरावा चालूच राहणार आहे का तुम्ही? तो लढा या नागरिकांकडून चालूच राहणार आहे, कारण की तो धम्माचा लढा आहे आणि इतर ठिकाणीही त्या नागरिकांचे 32 ठिकाणी अतिक्रमण आहेत. प्रशासन जर यांना सांगताय तुम्ही काढून घ्या तर त्यांनी त्यांचे काढून घ्यावे. या ठिकाणी हे काही प्रॉपरली त्या ठिकाणी काही हे म्हणजे नियमित करायचं काही काम नाही आमचं. धम्म ग्रंथ ज्या दिवशी संपेल त्या दिवशी स्वतःहून काढून घेतील. परंतु त्यांनी जे अनधिकृत अतिक्रमण केलेले आहेत आणि बहुसंख्याक ते लोक त्या ठिकाणी आहेत, महिलांना धमकावत आहेत, खैलरांजी करू, अमुक करू, धिंड काढू, तर हे चुकीचं आहे. त्यांचा जो दादागिरी आहे ती प्रशासनाने ओळखून त्यांना वेळेत चाप द्यावा. केलं म्हणून आम्ही करणार हे समाजाच्या दृष्टीने परवडणार आहे? कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही का? काय वाटतं? हे एका समाजाने केलं म्हणून नाही. हा बुद्ध धम्म 3500 वर्षापूर्वीचा बुद्ध धम्म आहे आणि बुद्ध धम्म ग्रंथाचं वाचन जे आहे ते मागील 3500 वर्षापासून करण्यात येत आहे. हे काय नवीन नियम आम्ही लावलेला नाही. आणि तिथं आमच्या बुद्ध धर्मीयांचे 10 ते 15 घरं आहेत. त्यांना धार्मिक स्वातंत्र्य आहे, संविधानिक स्वातंत्र्य आहे की ओपन स्पेसमध्ये ते कोणाच्याही प्रायव्हेट प्लॉटवर त्या ठिकाणी करत नाहीत. ओपन स्पेस जो आहे त्याचे रितसर त्यांनी वेगवेगळ्या परवानग्यासाठी पत्र दिलेले आहेत. प्रशासनाने त्या परवानग्या त्याला द्यायला नसतील तो दुसरा विषय, परंतु माहितीच तो चोरून लपून ते केलेलं नाही. पोलीस प्रशासन असेल, सिडको प्रशासन असेल, विविध ठिकाणी त्यांनी सर्व परवानग्यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे. आणि तेथील नागरिक हे उच्च शिक्षित आहे, सुशिक्षित आहेत, उद्योजक आहेत आणि वेल एज्युकेटेड आहेत. त्यांच्या प्रॉपर्टीची किंमत तुम्ही जाऊन बघा साऊथ महानगर सिटीमध्ये. ते स्वतःचे घरं घेऊन त्या ठिकाणी राहतात, किरायदार नाहीत, परंतु त्यांना ते धार्मिक स्वातंत्र्य संविधानाने दिलेलं आहे. आणि कोणी त्या ग्राउंडवर काय कार्यक्रम करावा हा तेथील नागरिकांचा विषय आहे. आणि दोन्ही समाजाने मिळून तो लवकरच साहेब आता मध्यस्थी साहेबांनी केलेली आहे, तो लवकरच आम्ही तो मिळून सोडू. 4 अक्टूबर को दोपहर 12 बजे डीसीपी जोन 1 ऑफिस में हमने सिडको महानगर यहाँ के साउथ सिटी में रहने वाले नागरिकों की एक मीटिंग रखी थी। उस मीटिंग में हमें नागरिकों के साथ संवाद करने का मौका मिला। उस मीटिंग में जो हमने निर्णय लिए हैं उसमें सबसे पहले ये था कि हम पुलिस खाता सिडको ये सभी कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे चलेंगे और किसी को भी कोई अपना कायदे के आगे कि वह कायदे के पीछे रह के कार्रवाई नहीं करेगी। दूसरा, हमारे सामने जो विषय रखे गए थे उसमें ये भी था कि सिडको में और कई जगहों पे अतिक्रमण हुआ है। उसके लिए मैंने ये सूचना दी है कि जो दूसरी जगहों पे अतिक्रमण हुआ है आप उसकी सूचना सिडको, MIDC, मनपा किंवा इतर जो शासकीय विभाग है उसको दीजिए। वो विभाग हमें पुलिस खाते से बंदोबस्त मांग के उसके ऊपर कार्रवाई करेगा। जैसे कि पिछले जून से 6 हमने 8000 मैन पावर दे के 8000 अतिक्रमण निकाले हैं, हम उसमें भी पूरा सहकार्य करेंगे। तीसरी बात थी कि जो अपना ओपन स्पेस है जहाँ पे बौद्ध समाज और हिंदू समाज ने मूर्तियाँ रखी है उसके बारे में हमारा डिस्कशन हुआ। हमने पुलिस ने और सिडको ने सभी डॉक्यूमेंटेशन को वेरीफाई किया और उससे हमें ये पता चला कि दोनों ही समाज ने वहाँ पे मूर्ति बैठाने के लिए परवानगी कोणते ही डिपार्टमेंट की नहीं ली थी, इसीलिए वो एक बेकायदेशीर कृत ऐसा माना जाएगा। इसी के साथ ही हमने और पड़ताल की उस जगह पे अभी तक हुए प्रोग्राम्स की, तो उससे हमें पता चला है कि इसकी कोई ही परंपरा नहीं, ये ऐसा इसके पहले कभी नहीं हुआ, ये पहली बार इस साल मूर्ति रखने का प्रकार हुआ है। तो इस चारों पॉइंट्स को और सभी मान्यवर के बोलने से हमने ये निष्कर्ष पे पहुँचे हैं कि जो भी समाज के लोग जहाँ उस ओपन स्पेस में ये मूर्ति बिठा के रखे हैं वो खुद ब खुद वो मूर्ति को उठाएंगे और वो जगह सिडको के हवाले वापस कर देंगे। इससे सामाजिक सलोखा बरकरार रहेगा और कोई किसी को भी कायदा व सुव्यवस्था का प्रश्न निर्माण नहीं होगा। अगर कोई कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण करने की कोशिश भी करता है तो उसके लिए पुलिस डिपार्टमेंट पूरी तरह सज्ज है। हम अपने ह्यूमन रिसोर्स का पूरा यूज़ करेंगे और जो लॉ एंड ऑर्डर बनाने का या फिर कानून तोड़ने का प्रयत्न करेगा उसके ऊपर कड़क कार्रवाई करके उन्हें हवालात के अंदर डाला जाएगा। ये मेरी सबको सभी नागरवासियों को सूचना है। जय हिंद, जय महाराष्ट्र।